मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार उत्साहात संपन्न झाला असून आंतरजातीय जोडप्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री संजय शिरसाटांनी यांच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिलाय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा दळवी विचार मंचातर्फे आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार करण्यात आला। सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नवीन जोडप्यांचा सत्कार करण्यात आला। संजय शिरसाट यांच्यासमोर काही जोडप्यांनी त्यांच्या समस्या देखील मांडल्या। बाबा दळवी विचार मंचाच्या वतीने काही मागण्यांची निवेदने देखील यावेळी मंत्री संजय शिरसाट यांना देण्यात आली। आंतरजातीय जोडप्यांना जे मानधन दिलं जातं त्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशी देखील यावेळी ससो खंडाळकर यांनी मागणी केली। आंतरजातीय जोडप्यांना मार्गदर्शन करताना मंत्री संजय शिरसाट यांनी देखील त्यांच्या कॉलेजच्या काळातील आठवणींना उजाळा यावेळी दिल्याचं पाहायला मिळालं। जास्त काही वेळ घेणार नाहीये, पण थोडक्यातच सांगते। माझं जे लग्न झालंय त्याच्यामध्ये आज मला एक 6 महिन्याचं बाळ आहे। पण समाजासाठी एकच बोलते की जे लव्ह मॅरेज करतात अशा लोकांमध्ये ते जे नातेवाईक वगैरे असतात हे म्हणजे जोडपं एकीकडे असतं, नातेवाईक एकीकडे असतं। तर आज मी एवढंच सांगते, जे नातेवाईक असं विरोधात जातात लव्ह मॅरेज केल्यानंतर, तर समाजाला फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी थोडंसं त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांचं जे आयुष्य आहे त्यांना मनमोकळ्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छिते। आणि तसंच शासनाने सुद्धा अशा जोडप्यांना काही यांच्या मागण्या असतात, जे आपले आई वडील सोडतात, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना थोडंफार सपोर्ट केला पाहिजे संसारासाठी स्पेशली। थँक्यू। ससोचा हा कार्यक्रम अनेक वर्षापासून चालू आहे। स्वतः लव्ह मॅरेज केल्यामुळं बायकोपासून प्रोत्साहन घेऊन त्याने हा कार्यक्रम चालू केला की असं वाटायला लागलं। या ठिकाणी नवीन दाम्पत्य आलेले आहे, त्यांना त्यांच्या अडचणी माहिती आहे। आमच्या अडचणी कोणी समजूनच घेत नाही। आता पोलीसवाल्यासारखं मी तर बोलू शकत नाही, स्वतःची बाला दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली। अरे त्यांनी लव्ह मॅरेज केलं, तुम्ही का नाही केलं? यांचे प्रेम संबंध सांगितले पाहिजे की कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा, तो तिकडे लाईन मारत होता, मी इकडे लाईन मारत होतो। हे एकदाच घडत असतं, वारंवार घडत नसतं। आणि जेव्हा घडतं त्या टायमाला खुल्या आमपणे ते बोललं पाहिजे, कबूल केलं पाहिजे। मीही तुमच्यासारखा प्रयत्न केला होता। दुर्दैव असं आहे, मुलीचा बाप थोडा श्रीमंत होता, थोडा म्हणजे चांगलाच श्रीमंत होता। आणि त्या काळामध्ये मी रिक्षा चालत होतो। आता एवढ्या मोठ्या बापाची लेक आणि रिक्षा चालवण्यावर बरोबर प्रेम, हे थोडं विचित्रच वाटतं ना। दुर्दैवानं ते आमचं लग्न काही थोडं या मुलींना घ्या एका ठिकाणी घ्या। दुर्दैवाने आमचं ते लग्न काही झालं नाही। प्रेम भंग त्या टायमाला माझा झाला। त्याच्यानंतर आई वडिलांनी सांगितलं की आता तुझं तर झालं ना कार्यक्रम, तुला जेवढा प्रयत्न करायचा होता तो केलास ना, आता आम्ही सांगतो तसं करायचं। मी पोरगी पाहायला गेलो ना, खरं सांगतो मी मान सुद्धा वर नाही केली। आई वडिलांनी विचारलं पोरगी पसंत आहे का? मी म्हणलं हो। नंतर लग्न झाल्यानंतर मग काही गुण अवगुण कळतात, पण त्या टायमाला काही इलाज, मी होतो बारीक आणि बाईक होती थोडीशी जाड, परंतु एक आनंद त्या काळामध्ये। आता मी रिक्षा चालक होतो म्हणून पोरगी न देणारा आजही जिवंत आहे, आणि तो मला पाहत असेल तर मला किती त्रास होत असेल। पोरगी पण आहे। माणसाचं भवितव्य जे घडवायचं आपल्या हातात आहे, एक लक्षात ठेवा।
मी नवीन जोडप्याकडे पाहतो ना, त्या टायमाला मला त्याच्यातला कॉन्फिडन्स पाहायचा असतो. आता आहे त्या पोरांनी येऊन जर काही बोललं ना, पहिल्यांदाच कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये. आणि तो बोलला की पहिल्यांदाच भाषण केलं. अरे लग्न मी तो पहिल्यांदाच केलंच ना. आयुष्यामध्ये पहिल्यांदा घडणाऱ्या घटना या माणसाच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट असतो. मी नवीन जोडप्यांना सुद्धा सांगेन, एक कॉन्फिडन्स स्वतःमध्ये बाळगा. तुम्हाला दुनिया सगळं तुम्हाला नाव ठेवणारी आहे. चांगलं झालं तर चांगलं म्हणण्याची संख्या कमी आहे, परंतु तुम्हालाच नाव ठेवत नाही तर तुमच्या आईवडिलांना सुद्धा नाव ठेवतात, त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा नाव ठेवतात. हे चालत असतं. परंतु त्या जोडप्याने हा विचार केला पाहिजे की मी हे जे काही केलंय, उचललेलं पाऊल हे एवढं मजबूतीने पुढे गेलं पाहिजे की आयुष्यामध्ये नंतर लोकांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, जसा ससो खंडाळकरचा आदर्श घेतात. आता बायको किती तरी वैतागली तरी तेव्हा जाऊ ससोच आहे. हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. नाही तर मी अनेक असे लग्न सुद्धा पाहिलेले, तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, जाणीव करून देतो की तुम्ही जेव्हा संकट येतील ना, ही तुमच्या आयुष्याची सुरुवात आहे. या सुरुवातीमध्ये तुम्हाला संकट हे येणारच आहे. काय आहे तुमच्याकडे? आई वडील नाहीत, मुलीकडचे बी नाहीत, मुलाकडचे बी नाहीत. एक दोन जणांनी ऍडजस्ट केलं असेल तर ठीक आहे. तुमच्या हातात काय आज? काहीच नाहीये. तुम्हाला या शून्यातून त्या विश्वाची निर्मिती करायची, स्वतःचं आयुष्य घडवायचं. अवघड गोष्ट नाहीये. परंतु काही वेळेला असं होतं की हे जोडपं पहिले 6 महिने, वर्षभर तुझ्या डोळ्यामध्ये मला सर्व जग दिसतं, स्वर्ग दिसतो, तुझे केस इतके लांब, ते इतके सुंदर. 6 महिन्यानंतर म्हणतो, ती बायको त्याला विचारते, आता माझे केस किती सुंदर झाले. तो अरे ते राहू दे ना केस दूर बाजूला, मला नोकरीचं आणखी पडले. ते एकमेकांमध्ये दुरावा निर्माण व्हायचा जेव्हा प्रसंग येतो ना, त्या टायमाला एकमेकाला सांभाळून घ्या. तुम्ही तर पहिले फार फोन करत होते, मिस कॉल तर तुमचे एवढे होते की माझ्या आईवडिलांनी एकदा मला सांगितलं की हे मिस कॉल येतात कुणाचे. बाबा दळवी विचार मंचतर्फे आंतरजातीय जोडप्यांचा मेळावा व सत्कार समारंभ प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार संजयभाऊ शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर सतीश राणा साहेब, डॉक्टर अर्चना गणवीर, डॉक्टर भोळे, डॉक्टर श्री राजेंद्र जंजाळ, या इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू भगिनींनो, आंतरजातीय जोडप्यांचा मेळावा आपण घेतो आहे. याचं कारणच हे आहे की काही ना काही समस्या आजही आहेत. आजपासून 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी कदाचित ह्या समस्या खूप भेडसावणाऱ्या होत्या. त्याचं प्रमाण कमी झालं आहे, परंतु ते शून्य झालं आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. आणि जेव्हा त्या समस्या येतात तेव्हा समस्याचं निराकरण करणे शासनाचं आणि पर्यायाने पोलिसांचं कर्तव्य आहे, हे असं मी मानतो. मी या विचार मंचाच्या माध्यमाने आपल्याला हे आश्वासित करू इच्छितो की पोलीस सदैव आपल्या पाठीशी आहे, पाठीशी राहील. असे अनेक घटना घडतात जेव्हा पोलिसांवर अनन्यसाधारण प्रेशर दिला जातो की साहेब काही करा, परंतु आमची मुलगी किंवा आमचा मुलगा आम्हाला परत द्या आंतरजातीय विवाहाच्या ह्याच्यामध्ये. तेव्हा आमचं स्पष्ट हे असतो की ज्या घटनेमध्ये एखादी मुलगी 18 वर्षापेक्षा लहान असेल तर त्यामध्ये गुन्हा दाखल होतो, परंतु 18 वर्षापेक्षा मोठे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यामध्ये कसलाही प्रेशर आम्हाला पोलिसांना त्यांच्यावर टाकता येत नाही. आणि त्यामुळे जे त्या जोडप्यांची मर्जी आहे तेच फायनल आहे, हाच आमचा केवळ स्टँड असतो. आणि बऱ्याचदा पोलिसांवर वेगवेगळ्या प्रकारे यानं त्या प्रकारे प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु मी आपल्याला हे सांगू इच्छितो की कोणत्याही
प्रेशरला बळी न पडता आमचे डिपार्टमेंट सदैव आपल्या पाठीशी आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा अडचणी येतात, ज्यामध्ये विशेष करून समाजामध्ये विशेष करून जे जोडपे आहेत त्यांचे फॅमिलीज त्यांना ॲक्सेप्ट करत नाहीत. ह्या थोडंसं असं मानसिकतेचं त्यामध्ये ज्याला म्हणतो बदल घडवून आणणं हे मला वाटतं जरुरी आहे. माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी आंतरजातीय विवाह केलेले आहेत. एखाद दुसऱ्या वेळेस मी स्वतः जसं शोलेच्या ह्याच्यामध्ये सांगायला हरकत नाही आहे, जसं अमिताभ गेला होता तसं मी त्यावेळेस कॉलेजच्या दिवसामध्ये माझे कॉलेजचे मित्र होते आणि हिम्मत करून गेलो मी. माझ्या मित्रातर्फे आमच्याच कॉलेजची एक ही होती आणि तिथं जाऊन मी त्यांना ठामपणे सांगितलं की काका, हा माझा मित्र, हा माझा वर्गमित्र आहे, हा अतिशय होतकरू आहे. मी आपल्याला शब्द देतो की आपली जी मुलगी आहे तिला हा खूप सुखी ठेवेल. आणि सांगायला मला अभिमान वाटतं की आज एक IG रँकचा ऑफिसर आहे, अतिशय उच्च पदावर आहे. त्यांची मिसेस जी आहे ती प्रोफेसर आहे. आणि त्या काळात कदाचित त्यावेळेस जर त्यांच्या मुलीच्या वडिलांनी तो थोडासा प्रगल्भतेने विचार घेतला नसता तर आज कदाचित हे शक्य नव्हतं. आणि आज असे अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये आंतरजातीय विवाह होत आहेत, ते सक्सेसफुल होत आहेत. शेवटी आपण म्हणतो की जे लग्नाच्या गाठी वर असतात, अरेंज मॅरेज करूनही किती सुखी राहतात किती नाही राहतात हा नशिबाचा प्रश्न आहे. पण जेव्हा आंतरजातीय विवाह होतो तेव्हा मला असं वाटतं की एक इंटरनल प्रेशर नवरा आणि बायकोवर असतं की नाही आपल्याला हा लग्न सक्सेसफुल करायचा, हा हे बाकीच्या टिकवायचा आहे. बऱ्याचदा अरेंज मॅरेजेसमध्ये तर विपरीत असतं. मुलं मुली आपल्या आईवडिलांना ढकलून देतात, तुम्हीच मला हे शोधून आणून दिली आणि आता बघा, बरोबर आहे की नाही. त्यामुळे हे टिकून ठेवण्याची जबाबदारी आपल्या स्वतःवर असते. आणि म्हणून म्हणतं की जर लग्न हा मोठ्या प्रमाणात टिकून राहणं हे जेव्हा नवरा बायको किंवा जोडप्यांवर येतं तेव्हा त्याची टिकाऊपणा जास्त मजबूत असतं, त्याच्यामध्ये प्रेम जास्त असतं. पण हे जर करत असतानाही समाज म्हणून किंवा यंत्रणा म्हणून आमचा सपोर्टची गरज असते, शासनाची गरज असते आणि ती नेहमी आपल्या सदैव पाठीशी राहील याची आपल्याला मी ग्वाही देतो. आणि या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय. आंतरजातीय विवाहितांच्या अनुषंगाने बाबा दळवी विचार मंचतर्फे खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत. त्यांचा आपण सामाजिक न्याय मंत्री या भूमिकेतून सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ते निर्णय घ्याल ही विनंती आहे. पहिली मागणी आहे, सरकारने ऑनर किलिंगचा कायदा लवकरात लवकर करून आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्यांच्या केन प्रकारे होत असलेल्या हत्या त्वरित थांबवाव्या. जाती निर्मूलनाचा व जाती अंताचा भाग म्हणून या विवाहांकडे पाहत असताना असे विवाह करणाऱ्या जोडप्यांचे मानधन विचार करावा. सध्या अस्पृश्यता निवारणाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकार SC ओपन अशी जी कॅटेगरी आहे, SC अंतर्गत ज्या विविध जाती आहेत त्यांचा आणि ओपनमधल्या जेवढ्या जाती त्यांचा जर असं विवाह झाला तर या कॅटेगरीतील विवाह सरकार 50,000 अनुदान देतं. या अनुदानात भरीव वाढ होण्याची गरज आहे. हे अनुदान 3 लाख रुपयेपर्यंत वाढवावे अशी मागणी आहे. आता माझं याच्याबद्दल काही म्हणणं नाही, खासदार आमदारांचा पगार वाढला आमचा काही आक्षेप नाही, पण यांचंही थोडंसं बघा असं आमचं म्हणणं आहे. आणि खरं म्हणजे याच्यामध्ये मी मागणी अशी करू इच्छितो की एरियरसुद्धा मिळालं पाहिजे साहेब. माझं लग्न झालं आंतरजातीय त्यावेळेला मला 1,000 रुपये मिळाले, ते अधिकृत मिळाले. ते मी म्हणतो बघा 49,000 रुपये आता हे 500 पासून सुरुवात झाली. 500, 1000, 2,500, 5,000, 15,000 आणि 15,000चे 50,000. तर म्हणजे वाढतंय ते, पण थोडंसं आणखीन समाधानकारक वाढावा अशी माझी विनंती आहे. त्यानंतर इथे एक शब्द मी उच्चारू इच्छितो की इथं मनोज जरांगेची मला आठवण येते
ते सरसकट आरक्षण मागतायत. तसंच आम्ही म्हणतो किंवा सरसकट आंतरजातीय विवाहितांसाठी अनुदान देण्याबद्दल सरकारने विचार करावा. म्हणजे ओपन कॅटेगरीमधील तसेच SC कॅटेगरीमधील आंतरजातीय विवाह, त्याचा उल्लेख आता प्रशांत साठे सरांनी केला, असे विवाह यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. चौथी मागणी आहे, पूर्वी समाज कल्याण खात्यातर्फे आंतरजातीय विवाहितांचा सत्कार करून भांड्यांचा सेट, बरं का, त्यामध्ये ताट असायचं, पाण्याचा एक पीप असायचा, जग असायचं, ग्लास असायच्या, वाट्या असायच्या, आणि असं एक सेट त्या लग्न केलेल्या जोडप्याला जर दिलं तर त्याला ते हुंडा दिल्यासारखं वाटायचं आणि लगेच संसाराला सुरुवात होत असे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.